उद्या दसरा मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्यातून नाशिक शहरातून शेकडो गाड्या निघणार आहेत आणि त्याचंच एक नियोजन आमचं चालू आहे की झेंडे असतील, पोस्टर्स, बॅनर्स हे आता विभाग वाईज तयारी सुरू आहे, देण्यात येणार आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून विचारांचं सोनं लुटण्यासाठी घेण्यासाठी आम्ही तिथे जात असतो आणि त्या संदर्भात आमची तयारी सुरू. साधारणतः प्रत्येक तालुक्यातून 30-40 गाड्या आणि शहरातून प्रत्येक प्रभागातून आमचे पदाधिकारी आहेत, इच्छुक आहेत, सर्व लोक साधारणतः 700-800 गाड्यांचं नाशिक जिल्ह्यातून नियोजन आहे. उद्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संविधान वाटपाचं काम नागपूर शहरामध्ये होणार आहे. त्याचं कारण असं आहे की उद्या विजयदशमी दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने आपण एक वाईट प्रवृत्तीवरती मात करून चांगल्याची सुरुवात आपण करत असतो. आणि उद्या योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांचे हजारो अनुयायी उद्या नागपूरला उपस्थित असणार आहेत. उद्या दीक्षाभूमीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लाखो अनुयायी इथं उपस्थित असणार आहेत. बघा, अबू आझमी साहेब जे बोलले, ॲक्च्युली अबू आझमी साहेबांना माहीत नाही, भिवंडीतील आमचे बरेच मुस्लिम बांधव, आमचे तेलुगू बांधव हे खूप चांगली मराठी बोलतात. तुम्ही विश्वास करू शकत नाही एवढी चांगली मराठी बोलतात. आणि अशा प्रकारचं मी अबू आझमी साहेबांना विनंती करेन, कृपया अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य आपण भिवंडीत करू नका. भिवंडी खूप शांत आहे, आम्ही सगळेजण एकदम चांगल्या प्रकारे एकोप्यानं गुण्यागोविंदाने राहतो. असा कुठलाही मिठाचा खडा तरी टाकू नये ही त्यांनाच नाही तर माझ्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नका जेणेकरून भिवंडीची शांतता भंग होईल. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आत्तापर्यंत मराठा आंदोलकावर जी सोलापूर जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते, ती गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया जी चालू झाली त्याबद्दल ग्रामीण पोलीस व महाराष्ट्र शासनाचा आम्ही मराठा समाजाच्या वतीनं मनापासून आभार मानतो की आत्तापर्यंत सोलापूर शहरामध्ये 7 गुन्हे दाखल झाले होते, ती 7चे 7 पाठीमागे घेतले आणि सोलापूर ग्रामीणमध्ये 60 पैकी 49 गुन्हे पाठीमागे घेतले. त्याबद्दल आम्ही मराठा समाजाच्या वतीनं सरकारचं आणि पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप निंदनीय वाटतंय. काय सांगा? संजय राऊत आणि शिवसेना याचा संबंध कधी आला? जेव्हा शिवसेना पक्ष स्थापन झाला ना त्यावेळी आणि त्यानंतरच्या काळामध्ये जोपर्यंत सामनाचा पगार चालू झाला नव्हता तोपर्यंत हा माणूस इतरांची पाकिटं घेऊन हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि धर्मवीर आनंददिघे साहेब यांच्या विरोधात लिखाण करणारा हा बिळात लपणारा उंदीर आहे.